श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती, पदपावती कैवल्य. गताध्यायी कथा सुंदर, स्वामींनी निवेदिले स्वचरित्र, आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करोनी वस्ती, मंगळवेढे सोडिले. मोहोळा माझी वास्तव्य करीत, अप्पाटोळ झाले भक्त, तिथीचे साकल्य वृत्त, अल्पमती केवी वर्णू. स्वामी चरित्राचे हे सार, म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र, ग्रंथ पसरे उदधी सम. सवे घेऊनी स्वामीसी, टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरुनी टोळांसी, मागे परतणे भाग पडे. टोळे आज्ञा पिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का, तोवरी स्वामींशी सोडू नका, येथेच मुक्काम करावा. टोळ गेलिया परतोनी, स्वामी चालिले उठोनी, बहुत वर्जिले सेविकांनी, परी नच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले, ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविंध होता, तो करी तयांची थट्टा, परी काही चमत्कार पहाता, महासिद्ध समजला. पूर्वपुण्यास्तव निश्चिती, आले चोळाप्पाचे गृहाप्रती, स्वामींसी जाणोनी ईश्वरमूर्ती, चोळाप्पा करी आदर. चोळाप्पाचे भाग्य उदेले, यतिराज गृहासी आले, जैसी कामधेवनू आपण बळे, दारिद्र्याच्या घरी जाय. पूर्वपुण्य होते गाठी, म्हणून घडल्या या गोष्टी, झाली स्वामीराज भेटी, परमभाग्य तयाचे. धन्य धन्य तयाचे सदन, जे स्वामींचे वास्तव्यस्थान, सुरवराजे दुर्लभ चरण, तयाच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधिती, तडी तापडी मार्गी श्रमती, निराहार किती कराहती, मौन धरती किती एक. एका चरणी उभे राहोन, सदा विलोकित गगन, एक गिरिगभरी बैसोन, तपश्चर्या करिताती. एक पंचाग्नी साधन करीती, एक पवनाते भक्षिती, कित्येक संन्यासी होती, संसार अवघा सांडोनी. एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन, एक करीती होम हवन, एक षट्कर्मे आचरती, एक लोका उपदेशती, एक भजना माझी नाचती, एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधती देवालये. परिजयाचे चरण, दुर्लभ सद्भक्ती वाचोन, केलियासी नाना साधन, भावाविण सर्व व्यर्थ. योग यागाधिक काही, चोळाप्पाने केले नाही, परी भक्ती स्तव पाही, स्वामी आले सदनाते. तयाची देखोन या भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळाप्पाचे चित्ती, आनंद झाला बहुसाळ. तैपासुनी तयाचे घरी, राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी, चोळाप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी, दक्ष असोनी कारभारी, परमज्ञानी असती जे. अक्कलकोटाची प्रख्याती, तेव्हा काही विशेष नव्हती, परी तयाचे भाग्य निश्चिती, स्वामी चरणी उदेले. तैपासुनी जगात, तया नगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात, किती एक जाहले. चोळाप्पाचे गृहाप्रती, आले कोणी एक यती, लोकां चमत्कार दाविती, गावात मात पसरली. आपुली व्हावी प्रख्याती, ऐसे नाही जयांचे चित्ती, म्हणून या स्वामी राजयती, बहुधा न जाती फिरावया. लोकांमाजी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत, की आपुलिया नगरात, यती विख्यात पातले. राहाती चोळाप्पाचे घरी, दर्शना जाती नरनारी, असती केवळ अवतारी, लीला ज्यांची विचित्र. वार्ता ऐसी ऐकोनी, राव बोलला कायवाणी, गावात यती येवोनी, फार दिवस जाहले, परी आम्हा श्रुत पाही, आजवरी जाहले नाही, आता जावोनी लवलाही, भेटू तया यतिवर्या, तरी ते केवळ अंतर्ज्ञानी. ऐसी वार्ता ऐकिली कानी, हे सत्य तरी येवोनी, आताच देती दर्शना. राव मुखातुनी वाणी निघाली, तोची यतिमूर्ती पुढे ठेली, सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. सिंहासनाखाली उतरोन, राव घाली लोटांगण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गदित. दृढ घातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्राश्रूंनी, मग तया हस्तकी धरोणी, आसनावरी बैसविले. खूण पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळोनी गेली दुरी, चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली, षोडशोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपराये. निराकारण आणि निर्गुण, भक्तांसाठी झाले सगुण,
तयांच्या पादुका श्रीधरोन विष्णुनाचे ब्रह्मानंदे. स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासम्मत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोऽध्याय गूढः. श्री स्वामिराजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोऽध्यायः. अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चंदन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.